मलाच काही कळत किती वाजले तृप्ती? 1:09 1:09 आम्ही पोचलो आहे मालवणला. आकाश पाणी पाणी किती मस्त आहे. मग मी खूप खुश झाले. समुद्र बघून खुश झाले ना तुम्ही? हा महिना भाई आमचा. समोरच पाणी आहे. तुम्हाला दिसतंय का? समोरच समुद्र आहे. मला नाही मजा. आज मी खूप खुश आहे. कारण का मी आता जे इतक्या दिवसापासून बघितलं होतं मला मालवणला यायचं आणि मी आज आले आणि काय समुद्र आहे. जेट्सकी बघ. एकदम बघून मी खुश झाली. मजा आहे आज आमची मजा आहे. आम्ही एकदम फुल फॉर्म मध्ये आता. हम साथ साथ जन्मों के साथ साथ. ओके फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि या रूमची खासियत आहे आपले श्रीमान भाऊ श्रीमान लेजेंड दादा इथं येऊन राहून गेलेले आहेत. थँक्यू श्रीमान दादा. हां खूप सुंदर आहे आणि तुम्ही जसं बोललं तर चिवला बीच गोव्यापेक्षा थोडा बेटर आहे आणि थोडा बेटर आहेच. खूप सुंदर आणि सायलेंट आहे. मजा करायला भेटणार आणि आता खूप सुंदर घर पण आहे. हाऊस म्हणजे आम्ही बघितलं वॉशरूम वगैरे सगळं क्लीन आहे आणि नक्की तुम्ही जे सजेस्ट केलं एकदम परफेक्ट होतं. ठीक आहे थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो गुड आफ्टरनून आणि वेलकम बॅक टू वापस आमच्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव काय? चॅनल आकाश वर्ल्ड. आकाश वर्ल्ड ब्लॉग्स. तर आता आपण चाललो कुठे चाललोय? जेवायला चाललो आपण आता. मी आता तयारी केली. कोइन्सिडन्समध्ये आम्ही सगळ्यांनी पिंक घातलं न ठरवता. आम्ही सगळ्यांनी शाळेचा युनिफॉर्म घातलेला आहे. शाळेचा युनिफॉर्म गर्ल्स हॉस्टेल गर्ल्स कॉलेज. आता इथून आम्हाला जिथं हाऊस दिला ज्यांनी आम्हाला रूम दिला तर त्यांनी सजेस्ट केलं आहे खूप सुंदर चविष्ट जेवण आहे घरगुती जेवण आहे. तर आम्ही तिथं चाललो. इथून 800 मीटरवरती आहे तर वॉकिंग डिस्टन्स आहे म्हणून चालत चाललो. उगाच तेवढ्यासाठी गाडी काढायला नको. बरोबर आहे. मग आता आम्ही चालत चाललो आहे जेवणार. जेवल्याच्या नंतर आम्ही प्लॅन केला आहे सिंधुदुर्ग फोर्ट बघायचा आणि त्यानंतर महाराजांची खूप मोठी प्रतिमा म्हणजे एक स्मारक उभारणार होते त्याचं जे भूमिपूजन काही झालेलं आहे तिथे पण व्हिजिट करणार आहे आपण. हां तर हे 2 प्लेस आता ठरवलेत बघायचे ते तुम्हाला दाखवूया. तुम्हाला काय बोलायचं? नाही तुम्हाला ब्लॉग लवकर एडिट करा एवढंच बोलायचं मला फक्त. ये बड़ी अच्छी बात कही आप. एक्सपिरियन्स काय आतापर्यंत? आतापर्यंत छान आहे सगळं. खूप छान त्यांनी आम्हाला रूमचं सांगितलं. रूम पण खूप सुंदरच आहे आणि समोरच बीच आहे तर अप्रतिम दृश्य छान, म्हणजे एकदम अप्रतिम म्हणजे सकाळी उठल्या एकदम फ्रेश पीसफुल वाटणार. हे मालवणी केलेलं गीता आहे मसाल्यांनी स्पॉन्सर केलं आणि पाहिजे हे हे video. अरेंजमेंट करणारा मनोज पवार आणि आमचे सगळ्याचं पॅकेटमध्ये? थँक्स म्हणजे एकदम टोकरी भरून सगळं म्हणजे लॉरी भरून तुम्हाला थँक्स बोलतो मनोज की त्यांनी धन्यवाद. 13 तास गाडी चालवली. 13 तास तब्बल 13 तास न झोपता कामाला जाऊन कामावरनं येऊन माझ्यासोबत त्यांनी शॉपिंग करून न झोपता ते 13 तास गाडी चालवली एकट्याने. थँक्स. सलाम आहे भाई. हां आणि आता पण बोलतो मला झोपायचं नाही आहे मला फिरायचं आहे. आम्ही नाईट राईट. असा आमचा हा एकमेव मित्र आणि माझा ब्रॅकेटमध्ये नवरा त्यांचे ते ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटमध्ये कसं काय नवरा ब्रॅकेट बाजूला ब्रॅकेटमध्ये फ्रेंड टाका. ब्रॅकेटमध्ये ते अहो आमचे आहो बस. ओके तर आता जेवण काय असणार ते पण बघूया. नॉनव्हेज फक्त ही आहे बाकी तिघं पण आम्ही व्हेज आहे. प्युअर व्हेज. प्युअर व्हेज झालेलं आहे
आता हे आमच्या समोर खेकडा मच्छी मी वगैरे आज खाणार. खाणार भावरा. मावरा मावरा खाणार ते मावरा. मावळा घेणार का बोरे? काय असतं ते? मच्छी. नाव आहे रे. त्याला मावराच बोलतात गाव. मी नाही बघितलं कधी. चला तर मग आपण भेटूया आता डायरेक्ट जेवणाच्या असलं तर वडा खाऊ घातलं पाहिजे. चला बाय. अरे ओके, आमचं आता व्हेजवाल्यांचं आलेलं आहे. व्हेजमध्ये आम्हाला दिली एक भाजी, एक वरण, एक डाळ, 2 चपाती, पापड आणि सोनकढी. ॲक्च्युली आम्हाला इतका टाईम झाला की आम्हाला जेवण पण भेटत नव्हतं. तर आम्हाला जिथं जायचं होतं तिथं आम्ही गेलो, म्हणजे तिथं संपलं होतं, फक्त नॉनव्हेज होतं. तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो जिथं आम्हाला व्हेज भेटलं आणि व्हेजमध्ये इतकंच आयटम होते. आणि ही खेकडा खाणारी, तिचा अजून वेळ आहे. हे बघा, तिथे खेकडा भाजी आलेली आहे. खुश झाले, आता एकटीला खायचं आहे. खेकडा खेकडा आहे, सोनकढी आहे आणि तर्रा आहे, तरी चपाती. सुंदर असं आलेलं आहे आणि तृप्ती फुलखुश मालवणी जो. आता आम्ही चलिए सुरू करते. मी खाते खेकडा. चिंबोरी. तोडफोड तोडफोड तोडफोड. आकाश गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे व्हेज. तुम्हाला थाळी दाखवली होती, महाग झालं. पण आमच्या तृप्तीसाठी आम्हाला थोडं वाईट वाटतंय. तिला आडकी तर दिली नाही खेकडा फोडायला. आडकीला म्हणजे आडकी म्हणजे सुपारी फोडायचं असतं ना, सुपारी फोडायचं ते पण असतं. ते किंवा छोटा आहे ना लाकडी हातोडा पण देतात. तर काय अवेलेबल नाही तसं, तर ते आता हाताने काढतात म्हणून तिला वेळ लागतो. तर वेळ लागू दे. हां, एकदम असं पांढरं नंबर. माझा रिव्ह्यू 5 पैकी 3.8. 1.2 कापलेस. त्याच्यासाठी मीठ नव्हतं. थँक्यू. आता आम्ही पोट भरून जेवलो आहे आणि पोट भरून जेवलं आणि राईस वगैरे खाल्ला तर झोप यायला लागली. मला तर खूप झोप यायला लागली. मला बॉडी पेन करायला लागले आणि ह्याला पण थोडीफार झोप येते. गाडी चालवलं बघतो. पण 5च्या आज आम्हाला पोचायचं आहे गडावर. प्रयत्न करतो. 5 वाजले, एक्झॅक्ट 5 वाजले आणि ठीक आहे, लेट झालं जेवणाला. पण बघू. ओके, आमचं झालं आहे जेवण आता आणि आम्ही आता निघाले सिंधुदुर्ग फोर्टला फेरी घेण्यासाठी. आणि थोडंसं जवळच आहे, 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती. 5 पण नाही, ते काय इथं बुकिंगचं आहे काउंटर आणि तिथे जाऊन आम्ही आता बुक करणार. आम्हाला बघायला लागेल पहिलं की आम्हाला बुकिंग होते की नाही या टायमावरती. 5 वाजायला आलं आहे, काय की 5:30ची लास्ट फेरी आहे. तर जाऊन पाहूया आपण पहिलं. जर झालं आमचा लक एवढा चांगला असेल तर तुम्हाला आत्ताच सिंधुदुर्ग फोर्ट पण दाखवते. हे बघ काय इतकी मोठी रांग लागलेली आहे सिंधुदुर्ग फोर्टसाठी. बापरे. गगननी शॉर्टकट काम केलेलं आहे. त्याने अर्ध्या लाईनीत जाऊन मस्तपैकी अरे उभारलो तो मण्याला कॉल केला होता पैशासाठी. दुसरी लाईन लागली होती तर दुसऱ्या लाईनीमध्ये मी होतो 3ऱ्या नंबरला. मण्याला कॉल केला, मण्याने कॉल उचलला नाही. त्याच्यामुळे आपलं तिकीट गेलं. ओनली कॅश आहे का इथं? हां, ओनली कॅश आहे. ओके. किती रुपये तिकीट आहे एकाची? एकाची 100 रुपये आणि हाफ तिकीट 50 रुपये. मग तृप्तीची हाफ तिकीट काढली आणि आपल्या तिघांची नाही नाही नाही, सगळ्यांची फुल आहे. तृप्तीची पण हाफ आहे ना? तुझी हाफ तिकीट आहे ना? चला आता जॅकेट घालूया, निघूया. जॅकेट घे म्हणत 3. ओके, आता आम्ही सी फायटर झालेलो आहे. सी फायटर. ओके, यू रेडी? गगन इज रेडी.
मनोज इज रेडी. गेटिंग रेडी गेटिंग रेडी. रेडी फॉर व्हॉट? फॉर टू सी द पोर्ट. ओके. जा जा. तर मग आम्ही आता चाललोय सिंधुदुर्ग फोर्ट बघायला. लेट्स गो. बसणार या इकडे 2 बसणार इकडे 5 जण बसणार या इकडे 2 चला गच्च भरून बसवली बस. ते तरंगल ना, फ्लोट होईल, हे जे घातले ते तरंगल ना. फ्लोट होईल, फ्लोट होईल. आकाश किती मिनिटं आहेत? 45 मिनिटं आहेत. पाऊण तास आहे. तर आपल्याला काय बघायचं आता गुगलवर सर्च केलं पाहिजे. ओके. बोट निघालेली आहे. नागेश नागेश म्हटलं नागेश तिकडे पहिले कॅमेरावर तिकडे इकॉनॉमीमध्ये बसल्यासारखं वाटतं. मला समजलं तुला रफ झालं बघा आता. ओके. बोटीचा प्रवास करून आपण कुठं आलोय? सिंधुदुर्ग किल्ला. हा आहे महाराजांचा फोर्ट, महाराजांचा किल्ला. ओके, आपण आता सिंधुदुर्ग फोर्ट फिरलेला आहे. वेळ आपल्याकडे कमी होती पण थोडंसं फिरलो आणि जेवढं आपल्याला दाखवता आलं तुम्हाला आम्ही दाखवलंय. आता वाजलं म्हणजे आता जेवढं आम्ही दाखवू शकलो तुम्हाला तेवढा व्ह्यूज दाखवला आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे.
तुम्ही पण या. खूप मोठा सिंधुदुर्ग फोर्ट आहे आणि जरा दुपारच्या टायमा किंवा सकाळच्या टायमाला खूप मोठं आहे फिरायला आणि प्रत्येक ठिकाणाचं एक कारण आहे आणि गाईड कंपल्सरी घ्या, त्याच्यामध्ये सगळी माहिती लिहिलेली आहे. हा आमचा एक्सपिरियन्स आहे आपण. छान असा किल्ला बांधलेला आहे. तुम्ही फिरून थकाल एवढा मोठा किल्ला आहे हा. खूप छान आहे, म्हणजे एकदम शांत वातावरण आहे आणि तुम्ही आलात तर तुम्हाला पण खूप पीसफुल वाटेल आणि खूप तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत इथे येऊन. फोटोज काढू शकता आणि ही आठवण तुम्ही घेऊन जाऊ शकता. मेजरली म्हणजे आपण त्या मेमरीजमध्ये जगतो, म्हणजे जे आपल्या घडलेलं म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे काय केले ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याची जाणीव होऊन जाते. खरं आहे हे. पण खरंच खूप सुंदर आहे. खूप त्यांनी त्यावेळेस केलेले असे कष्ट आहे ते पण खूप छान केले. तू काय असतो नाही. काम असं कोण साधा सुद्धा माणूस. बरं आता वेळ झाली 6 वाजले. किती वाजले? 6:30 आम्हाला वाजले. निघायचं आता निघतो आम्ही. दुसरा फोर्टला आता एंट्री भेटली तर दुसरा फोर्टला जाणार, नाहीतर तिथून दुसरा प्लॅन करणार. थँक्यू. निघतो. बाय. सिंधुदुर्ग फोर्ट संपला.